डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी बेळगावला होतो. तर त्याच कॉलेजचं आमचं हॉस्पिटल अंकोला या ठिकाणी होतं. तर गोकर्ण कारवारच्या जवळच ते अंकोला म्हणून ठिकाण आहे. तर तिथं 2009-10 साली इंटर्नशिपला मी ड्युटीला होतो 2 महिन्यासाठी. तर तिथं एक इमर्जन्सी पेशंट आलं होतं. मलेशियाहून वाहत आलेली होती एक लेडीज. तर ती होती जलपरी. तर तिला आपण उपचार केलेले. तर ती परत त्याच्यानंतर आता आपल्याला थेट सांगलीत भेटायला आल्या. तर तिचं मला परत बोलावून आल्यानंतर मी आज सांगलीत भेटायला आलेलो. तर तिला भेटलो. तर तुम्हाला तेच मग आमच्या भेटीचं व्हिडिओ दाखवायचा होता. तर ही अशी ती जलपरी बऱ्याच वर्षानंतर भेटली. तर ती आता म्हणलं कृष्णामाईतनं वाहत पोहत तिची बहीण आहे. ती म्हणते आलाय बघ नरेंद्र भेट. तर ती येऊन वारणा नदी तिकडे भेटायला येण्यापेक्षा सारखी अशी लव दाखवत होती. वय बाया म्हणलं सगळ्यांच्या समोर काही लव दाखवू नकोस. जरा इथली माणसं आपली ग्रामीण आहेत, असलं काही त्यांना चालत नाही. अगं कुठं काय केस आणि हे नसलं चालत नाहीत. तर मित्रांनो, ते चेष्टेचा विषय सोडा, जोक करत होतो. तर सांगलीत का नाही मिनी काश्मीर थीम पार्क आणि हे जलपरी असं एक लहान मुलांच्यासाठी चांगलं आलेलं आहे. तर शांतीलाल शाह प्रशाला ग्राउंड, समृद्धी IT पार्क रोडजवळ, वालचंद कॉलेजजवळ सांगलीला मिनी काश्मीर थीम पार्क स्नो एक्सपिरियन्स आहे तिथं. ते आपण सुरुवातीला व्हिडिओच्या बघितलं. आणि असं ह्या जलपरी आहे ते एंटरटेनमेंटला. तर अवश्य भेट द्या सांगलीला. एक खूप छान असं वेगळं काहीतरी आणि लहान मुलांच्यासाठी स्नो पार्क वगैरे मिनी काश्मीर थीम जे आहे, तर एक चांगला उपक्रम आहे. तर मला माहीत आहे मित्रांनो, तुम्ही जलपरीच बघत बसलाय, पण जलपरीच्या आधी पण व्हिडिओ आहे, तो परत जाऊन बघा. तर तो आहे काश्मीर स्नो पार्क. तो पण खूप छान आहे आणि जलपरी पण छान आहेत. तर अवश्य जाऊन भेट द्या. तिथं खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत, पाळणे आहेत, परत जलपरी स्नो पार्क सगळं एकत्रितपणे. तर सांगलीला वालचंद कॉलेजच्या जवळच आहे. तर अवश्य जाऊन भेट द्या. वेळ सायंकाळी 4 ते रात्री 10 आहे.